ये नहीं तुझा या वही नाही आहे ना नवीन मंडळ जे आहे त्यांच्यासाठी मुद्दाम सांगतो. आता आपण जे 2 जप केले त्याच्यातला दुसरा जप जो आहे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विद्याला नवार्णव मंत्र असं म्हणतात. अर्णव म्हणजे समुद्र. 9 समुद्रांचं बळ, ताकद, शक्ती ज्या ठिकाणी एकत्र आलेली आहे त्याला नवार्णव असं म्हणतात आणि तो हा मंत्र आहे. या मंत्राच्या जपसाधनेने आपल्या कुलदेवतेची कृपा संपादन करता येते. ज्यांना आपली कुलदेवता माहीत नाही त्यांनी सुद्धा ह्या मंत्राचा जप केल्यानंतर कुलदेवता माहिती होते, कुलदेवतेची कृपासुद्धा संपादन करता येते. मग ती कुलदेवता कोणीही असू दे, आपल्याला तिचं नाव माहिती असू दे, तत्व नसू दे. असा हा अतिशय पवित्र आणि तितकाच प्रभावी मंत्र आहे. अनुभव घेऊन बघायला हरकत नाही. समर्थ सद्गुरू श्री शिवगिरी महाराज यांच्या चरणाला वंदन करून आपण आजच्या विषयाला प्रारंभ करूया. नवीन मंडळी आहे त्यांना सर्वांजवळ निरोप आला असेल दळवींकडून. दळवींचे पहिल्यांदा मला आभार मानले पाहिजेत, कारण हा जो सगळा उपक्रम सुरू झाला इथे ह्याचे मूळ सूत्रधार किंवा ज्याला नीव की ईट असं म्हणतात ते म्हणजे आपले दळवी आहेत. खरं अशी काही माणसं असतात ज्यांच्या परिश्रमाकडे आपलं लक्ष नसते. मंदिर बांधल्यानंतर मंदिरात दर्शनाला जाताना आपण मंदिराच्या कळसाजवळ बघतो, दर्शन घेतो आणि मग आतमध्ये जातो. देवाचं दर्शन घेतल्यानंतर पायरीवर येऊन बसतो, मनाला खूप समाधान वाटते, आनंद मिळतो. पण ज्या पायरीवर आपण बसलो त्या पायरीच्या खाली जे दगड गाडले गेलेले आहेत, स्वतःला गाडून घेतलं आहे, त्या दगडांची आपल्याला कधी आठवण सुद्धा येत नाही, कधी त्यांच्याकडे आपण बघत सुद्धा नाही. पण मुळात त्या मंदिराचा पाया त्या खाली गाडलेल्या दगडांवरती किंवा विटांवरती अवलंबून असतो, त्याच्यावर मंदिर उभं असते. कळसाकडे आपण लक्ष देऊन त्याचा नमस्कार जरी केला तरी त्याच्यावर बसून कावळा शिटतो आणि मंदिराच्या पायथ्याशी असलेले दगड आहे त्याच्यावर बसून माणूस संसारामध्ये असलेल्या त्रासातून मुक्त होण्यासाठी विश्रांती भगवंताजवळ मागत असतो. ते ह्या सत्संगाच्या मंदिराची पायरी, पायाची वीट म्हणजे आपले दळवी आहेत. आणि त्यांच्याच परिश्रमाने हा सत्संग आपला सुरू होतोय. त्यांना साथ आणि हात देण्यासाठी आपले पांचाळसुद्धा पुढे आले आणि हा सत्संग 4था सत्संग आपल्या परिवाराला सुरू होतोय. म्हणून या दोघांचेही मी पहिल्यांदा आभार मानले तर त्यांना वाईट वाटेल, कारण आपण कोणतरी परके असं वाटेल त्यांना. आभार परक्यांचे मानायचे असतात, आपल्या घरातल्या लोकांचे नाही. तरीही राहावत नाही म्हणून माझ्या समानासाठी या दोघांचे आभार मानतो आणि आजच्या विषयाला आपण प्रारंभ करू. याला सत्संग असं म्हणतो आपण. आपण कशासाठी एकत्र आलो तिथे? बोलायचं, सगळ्यांनी बोलायचं. असा आवाज आला का जर बरं वाटते मला सुद्धा. म्हणजे मग मला वाटतं का मीच कुठेतरी चुकतो की काय. पण काय हो सत्संग म्हणजे काय? आपण करत असलेली कुठलीही गोष्ट जोपर्यंत आपल्याला पूर्णत्वाने पटलेली नाही तोपर्यंत आपल्याला काम करण्याची हे येणार नाही, उमेद येणार नाही. सत्संग करतोय म्हणजे काय करतोय? काय सत्संग म्हणजे काय? हा आपण आपल्या मनाशी जर प्रश्न विचारला तर एक चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहील. माझ्यासारखा आहे कोणतरी माणूस जसा समोर काय आहे का पोथी बिथी घेऊन बसलेला असतो, समोर बाकीची माणसं बसलेली आहेत. हा एक माणूस कोणतरी काहीतरी सांगत असतो आणि बाकीच्यांनी सर्वांनी ऐकायचं. याचं नाव बरोबर आहे ना? हां बरोबर आहे. आणि आपण याला सत्संगच म्हटलेला आहे आणि खरोखर हेच बरोबर आहे. पण सत्संग ह्या शब्दाचा अर्थ जो आहे तो अर्थ बघितल्यानंतर हे चित्र अभिप्रेत नाही, आपल्याला बरोबर वाटत नाही. सत म्हणजे सत्य आणि संग म्हणजे सहवास, सान्निध्य, सोबत.
सत्याची सोबत, सत्याचा सहवास, सत्याची संगत, याला म्हणतात सत्संग. ह्याच्यात आता एक माणूस बसलाय, तो काहीतरी प्रवचन करतोय आणि बाकीचे सगळेजण ऐकतायत. हे कुठे आपल्याला या अर्थातून अभिप्रेत आहे. सत्याच्या सहवासामध्ये वावरणं, सत्याच्या सान्निध्यामध्ये वावरणं, याचं नाव सत्संग. मुळात आता परत प्रश्न पडतो की सत्य म्हणजे काय? काय कशाला म्हणायचं सत्य? तर साधी गोष्ट आहे. आपल्या डोळ्यांनी किंवा 10 इंद्रियांनी आपल्याला अनुभव घेता येणारी जी वस्तू आहे त्याला म्हणतात सत्य. उदाहरणार्थ हे चष्म्याचं कवर आहे, सत्य की असत्य आहे? सत्य. पण समजा हे जर उद्या सकाळी आगीत पडलं, वितळलं किंवा मी तोडून मोडून टाकलं, चष्म्याचं कवर आपण मांडणार का त्याला, की नंतर मग काहीतरी कसला तरी धातू मांडणार? सत्य कधीही नाश पावत नाही आणि हे आज ना उद्या कधी नाश पावणार आहे. म्हणजे साधी गोष्ट आहे की आपण केलेली सत्याची व्याख्या जी आहे ती चुकीची आहे. सत्य म्हणजे काय खरं? तर ज्या गोष्टी, ज्या वस्तू अस्तित्वात आहेत पण आपल्या डोळ्यांना दिसत नाहीत, त्याला म्हणायचं सत्य. उदाहरणार्थ आता आपण इथे बसलेले आहात, तिकडे बसलेले जे लोक आहेत यांना जरा हवा बिवा लागते, मस्त आहे, आणि त्याच्या ह्या बाजूला बसलेले लोक आहेत ते बघा असे घाम पुसत आहेत. का? तिकडच्या लोकांना हवा लागते, इथला पंखा बंद आहे, म्हणजे इथे हवा लागत नाही, त्यामुळे गरम होते. बरोबर आहे ना? किती जणांना दिसली ही लागणारी हवा? हवा लागली, दिसली, पण अनुभव आलेला आहे त्याला. डोळ्याने दिसत नाहीये पण अस्तित्वात आहे. अशा असंख्य गोष्टी निसर्गामध्ये आहेत. आणि त्याच्यातली एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या निसर्गाचं जे कालचक्र आज उभं आहे, ते कालचक्र चालवणारी एक मध्ये कुठली तरी खुंटी आहे, मध्ये कुठला तरी आधार आहे, ज्याला आपण ईश्वर असं म्हणतो, परमेश्वर असं म्हणतो, परमात्मा असं म्हणतो. त्याचं अस्तित्व आहे याची जाणीव आपल्याला वारंवार येते. पुरावा बघायचा झाला तर आम्ही आज सगळेजण मी काय बोलतोय ते ऐकतोय, एकमेकाबरोबर बोलतोय, एकमेकाजवळ बघतोय. जप चालू असताना कोण झोपला होता त्याच्याकडे आपलं लक्ष होते. बरोबर आहे ना? पण हे कशामुळे आहे हो? तर आपल्या शरीरामध्ये आत्मा किंवा चैतन्य नावाची जी वस्तू आहे त्याच्यामुळे आपण या सगळ्या गोष्टी करू शकतो. हे चैतन्य जर नसेल तर आपल्याला काय करता येणार नाही, करता येणार नाही. हे चैतन्य आपल्या डोळ्यांना दिसते का? माझं नाव दिलीप खोत असं मी सांगतो, पण मला जर विचारलं कोणी की दिलीप खोत नेमका कुठे आहे, तर बोटाने दाखवता येणार ना. जास्तीत जास्त सांगेन मी दिलीप खोत. अरे मी दिलीप खोत कुठे? इथे दाखवतोय ती माझी छाती आहे. मी दिलीप खोत हा माझा हात आहे. मी दिलीप खोत हे माझं वाटोळं झालेलं आहे. दिलीप खोत कुठे आहे? दिलीप खोत ह्या देहाच्या आधारानेच आहे, पण तो दिसत नाही, तो आहे. ह्याची जी अनुभूती आहे ही अनुभूती आपण अशा माध्यमातून घेतो. आणि त्या अनुभूतीच्या सान्निध्यात राहण्याची जी प्रक्रिया त्याला म्हणतात सत्संग. ते सत्य आहे. त्या सत्याच्या सान्निध्यात राहणं याचं नाव सत्संग. इथे बसून एका जागेवर कोणतरी बसून काहीतरी सांगतोय, दुसरा बाकीचे सगळेजण ऐकतात, तो नुसता सत्संग नाही. पण व्यवहारात बघायचं झालं तर हा सुद्धा सत्संगच आहे. मग ह्याच्यात सत्य काय आहे? आपण इथे बसून हे जे काय करतोय ह्याच्यात सत्य काय आहे याचा अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. आणि ते सत्य जे आहे ते सत्य आज माझ्या नजरेत, माझ्या समोर इथे आहे. त्याचं नाव आहे स्थायी सच्चरित्र. हे समोर माझ्या जे पुस्तक आहे, मी पुस्तक मुद्दाम म्हणालो, याला कोण पुस्तक नाही म्हणत. ह्याला चांगलं नाव आहे ग्रंथ. इथे जर समजा
नाथमाधवांनी लिहिलेली वीरधवल कादंबरी आणून ठेवली असती तर त्या कादंबरीला आपण ग्रंथ नाही म्हणणार. हरिनारायण आपटेने लिहिलेली एखादी कादंबरी इथे आणून ठेवली तर त्याला नाही ग्रंथ म्हणणार. ती पुस्तकं आहेत, त्या कादंबऱ्या आहेत आणि हे ग्रंथ आहेत. आणि ग्रंथ या शब्दाचा अर्थ आहे, आपल्याला माहिती असेल की आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या ग्रंथी आहेत. हा ह्याचा घशाचा जो ह्या दोन भाऊचा भाग आहे, सगळ्यांना माहिती आहे म्हणून सांगतोय. इथे एक ग्रंथी आहे, त्याला लसिका ग्रंथी असं म्हणतात. त्या लसिका ग्रंथी तोंडामध्ये लाळ सोडत असतात. म्हणजे ग्रंथी म्हणजे गाठ, आणि ह्या गाठींचा संग्रह म्हणजे ग्रंथ. ह्या अशा पुस्तकांमध्ये अनेक गाठी मारलेल्या आहेत, अनेक गाठी आहेत. त्या गाठी सोडवणं म्हणजे ग्रंथ वाचणं. अनेक गाठींचा संग्रह म्हणजे ग्रंथ, आणि त्या सोडवणं म्हणजे ग्रंथ वाचणं, निरूपण करणं, पारायण करणं, जे काय करायचं असेल ते करायचं. आणि त्या सोडवत असताना आपल्याला जो अनुभव येतो, सत्याचा अनुभव येतो, सत्याची अनुभूती येते, आणि त्या सत्याच्या सान्निध्यामध्ये आपण वावरायला लागतो, त्याला म्हणतात सत्संग. म्हणून एक माणूस बोलतो आणि बाकी सगळेजण ऐकतात, असं जे दृश्य या ठिकाणी दिसते त्याला सत्संग म्हणतात. त्याचं कारण हे, या सत्संगाचे प्रमुख 3 घटक आहेत. सत्संग जर घडायला पाहिजे असेल तर 3 घटक आहेत. एक, कथा, म्हणजे आपण ज्याच्यावरती काय बोलणार असू तो विषय. दुसरा, वक्ता, म्हणजे जो त्या ती कथा आपल्याला समजावून सांगणार आहे तो वक्ता. आणि तिसरा, श्रोता. अशा 3 घटकांचं एकत्रीकरण ज्या वेळेला होतं त्यावेळेला तिथे सत्संग घडतो. त्याच्यातला पहिला जो घटक आहे तो म्हणजे कथा. आपण आपल्या सत्संगासाठी कथा निवडलेली आहे ती साई सच्चरित्र, ह्या म्हणजे बाबांच्या सगळ्या लीला, साईबाबांच्या लीला, बाबांचं चरित्र ज्या लीलांच्या माध्यमातून प्रकट झालेलं आहे, त्या लीलांचं वाचन करणं, त्याच्याद्वारे एक एक रहस्य उलगडणं, याच्यातली सोडवणं, त्याचं नाव सत्संग. आता ह्या ग्रंथाबद्दल बोलायचं झालं तर निंबाळकर म्हणून एक साई भक्त होऊन गेलेले आहेत. या साई भक्तांनी ह्या ग्रंथाबद्दल बोलताना फार सुरेख विवेचन केलेलं आहे, फार सुरेख विवेचन केलेलं आहे. साईबाबा ज्यावेळेला देहधारी होते त्यावेळेला त्यांचं दर्शन अनेकांनी घेतलेलं आहे. पण बाबांनी देह ठेवल्यानंतर शिर्डीला त्यांचं समाधी मंदिर झालं. त्या समाधी मंदिरामध्ये बाबांची समाधी बांधली गेली आणि तिथे एक मूर्ती ठेवलेली आहे. आजही लोक, भक्त लोक त्या समाधीचं आणि मूर्तीचं दर्शन घ्यायला जातात, बाबांना भेटतात, बाबांचं दर्शन घेतात, कृतार्थ होऊन संतुष्ट होऊन परत येतात. निंबाळकर असं म्हणतात, बाबांची खरी समाधी जी आहे ही समाधी शिर्डीला नाहीये. काय म्हणाले ते? बाबांची समाधी जी आहे ती समाधी शिर्डीला नाहीये. तर बाबांची खरी समाधी आणि जिवंत समाधी म्हणजे हा साई सच्चरित्र ग्रंथ आहे. बाबा ह्याच्यात विसावलेले आहेत, बाबा ह्याच्यामध्ये साठवलेले आहेत. कारण आपण शिर्डीला जर गेलो तर बाबांच्या मूर्तीजवळ बघतो, नमस्कार करतो, तेवढेच भाव जर आपले एकाग्र झाले, तेवढ्या भावपूर्ण श्रद्धेने आपण तिथे जर बाबांना शरण गेलो तर एखाद्या वेळा आपल्याला बाबांचं दर्शन झाल्याचा भास होईल, कदाचित दर्शन सुद्धा होईल. पण बाबा बोलतायत आणि आपण ते ऐकतोय, हा अनुभव शिर्डीला जाऊन घेता येणार ना आपल्याला. भले बाबांची जी 11 वचनं आहेत त्या 11 वचनामध्ये बाबांनी सांगितलं आहे की माझी तुरबतीतली हाडं म्हणजे समाधीतली जी हाडं आहेत ती हाडं सुद्धा तुमच्याशी बोलतील. पण आजपर्यंत एकाही भक्ताने असं सांगितलं नाही की बाबांची हाडं किंवा बाबांची समाधी माझ्याबरोबर बोलली आहे. बाबांचे शब्द वाया नाहीत, बाबांचे शब्द चुकीचे नाहीत, बाबांचे शब्द खरे आहेत. पण तितक्या एकाग्रतेने आणि तितक्या तन्मयतेने आणि तितक्या श्रद्धेने बाबांच्या समाधी समोर आम्ही कधी शरणच गेलेलो आहे, कधीच शरण गेलेलो आहे. वाईट वाटेल कोणाला तरी, माझ्याबरोबर शिर्डीला गेलेले आता उद्यापर्यंत बघा काही जण जाणार आहेत. बरीच मंडळी आहेत, खूप मंडळी आहेत. कशाला जातात शिर्डीला माहिती आहे? जाताना आधी पहिल्यांदा निरोप असतो न येणाऱ्या लोकांचा. कुठे शिर्डीला आलाय? माझ्यासाठी पेरू घेऊन या. शिर्डीला कशाला आलो आपण? पेरू आणायला. शिर्डीचं फेमस काय?
पेरू. साईबाबा फेमस काय सांगा मला, त्या समाधीतली हाडं कशी बोलतील बाबांची आपल्याबरोबर? आपल्याबरोबर बोलणार तो पेरूवालाच बोलणार, बाबा नाही बोलणार. कारण तितक्या तन्मयतेने, तितक्या एकाग्रतेने आपण बाबांना कधी शरणच नाही गेलो, बाबांना नमस्कारच नाही कधी केला. आम्ही फक्त बाबांची मूर्ती बघितली, जेमतेम आता ते सुद्धा जमत नाही, हात लावायला सुद्धा जमत नाही. समाधीला कसा तरी हात लावायचा आणि बाहेर सटकायचं. आणि त्यामुळे मनापासून जे समाधान मिळायला पाहिजे बाबांच्या दर्शनाचं, बाबांशी एकरूप होण्याचं, ते आपल्याला शिर्डीला जाऊन कधी मिळत नाही, कधीच मिळत नाही. पण कुठल्याही प्रसंगी, कुठलाही प्रसंग घरात असू दे, आपल्या जीवनात असू दे, तुम्हाला जर खरोखर अशा प्रसंगात मी काय करायला हवं म्हणजे मला बरं वाटेल, माझ्यावर आलेल्या प्रसंगातून मी कसा मोकळा होईल, ही चिंता जर वाटत असेल तर मी तुम्हाला परीक्षा घ्यायच्यासाठी सांगतोय. परत परत मात्र ही परीक्षा घेऊ नका. पण परीक्षा म्हणून तुम्हाला जर बघायचं असेल ना, तर हे करायला खात्री करून घ्यायला हरकत नाही. ह्या साई सच्चरित्र ग्रंथाचं एकदा पारायण करायचं. पारायण म्हणजे काय? मग त्याला एका पाठोपाठ एक, बरोबर एका पाठोपाठ एक सगळे अध्याय वाचून मोकळे करायचे म्हणजे पारायण. ह्याला पारायण नाही म्हणतात, ह्याला वाचन म्हणतात. पर आयन, पर म्हणजे पलीकडे, आयन म्हणजे वाहन, पलीकडे जाण्याचं जे वाहन, पहिलं तीर गाठण्याचं जे वाहन, पहिलं तीर गाठण्याची, वाहनात बसून पहिलं तीर गाठण्याची प्रक्रिया म्हणजे पारायण. आता याच्यात वाचन कुठे आलं? आपल्याला आता आपण ऐल तिळाला आहोत, अहिक सुखामध्ये भोगल्या हे करतो, लोळतो. ह्याच्यातून निघून पलीकडे पहिलं तीराला जायचं असेल, पारमार्थिक सुखाकडे जायचं असेल तर अशा ग्रंथांचं पारायण करायला पाहिजे. म्हणजे असे ग्रंथ समजून घेऊन वाचायला पाहिजे, तर त्याला पारायण म्हणतात. नाही तर तुम्ही म्हणाला ते बरोबर वाचन. तर ह्या ग्रंथाचं पारायण करायचं एकदा, आणि पारायण करून झाल्यानंतर कुठलीही समस्या जीवनामध्ये येऊ द्या, कुठलीही समस्या काय वाटेल ती, मी मरणार आहे कधी याचं सुद्धा उत्तर पाहिजे असेल तर ह्या ग्रंथाचं पारायण करायचं आणि हा ग्रंथ असा धरायचा हाताने आणि उघडायचा आणि आपल्या डोळ्यासमोर येईल ती ओवी वाचायची. त्या ओवीमध्ये तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालंच पाहिजे, हा दावा आहे माझा. याचं कारण काय? निंबाळकर जे म्हणाले की बाबांची ही समाधी आहे आणि जिवंत समाधी आहे, बाबा याच्यामध्ये वावरतात, बाबांचं याच्यामध्ये वास्तव्य आहे आणि आपल्या प्रश्नाचं उत्तर दिल्याशिवाय बाबा राहणार नाही. असा हा महान ग्रंथ आहे. ह्या ग्रंथाचं पारायण का करायचं? हा ग्रंथ का वाचायचा? ह्या ग्रंथाचं निरूपण का करायचं? ह्या ग्रंथावरती सत्संग का घ्यायचा? याचं महती वर्णन करणारे जवळजवळ 177 ओवी साई सच्चरित्र ग्रंथामध्ये आहेत. या सगळ्या 177च्या 177 ओव्या जर मी वाचल्या, त्या समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तर मला वाटते कदाचित, म्हणजे माझ्या ह्या बोलण्याची पद्धत अशी आहे, हळूहळू बोलतो, सावकाश बोलतो, मध्येच कुठेतरी काहीतरी वाहत जातो. त्यामुळे त्या 177 ओव्या तुम्हाला सगळ्यांना समजावून सांगायच्या झाल्या आणि त्या माझ्याकडून, तर ते मला शक्य नाही आहे. म्हणून मी त्याच्यावर एक आयडिया केली. या ग्रंथातल्या 35वा जो अध्याय आहे, तुमच्याकडे आहे ना उद्या, ह्या 35व्या अध्यायातल्या 2-3 ओव्या मी मुद्दाम वाचून दाखवणार आहे. म्हणजे ग्रंथाची महती काय आहे, ग्रंथाची किंमत काय आहे, ग्रंथ किती महत्वाचा आहे तो आपल्याला कळेल. 35व्या अध्यायामधल्या ह्या 2-3 ओव्या मुद्दाम तुमच्या सर्वांच्या माहितीसाठी सांगतो, म्हणजे याच्यातून ह्या ग्रंथाची महती आपल्याला कळेल. नीट ऐकायचा, जरा सावध लक्ष देऊन, कारण मी याचा अर्थ नाही सांगणार. हा सच्चरित्र मार्ग धोपट, जेथे जेथे याचा पाठ, तेथे द्वारका माईचा मठ, साईजी प्रकट निश्चय. हे तेथेच गोदावरीचे तट, तेथेच शिर्डी क्षेत्र निकट,
तेथे साई धुनी निकट स्मरता संकट निवारी. जेथे साई सच्चरित्र पठण तेथे सदैव साई निवसन. श्रद्धापूर्वक चरित्रावर्तन करिता तो प्रसन्न सर्व भावे. समजलं, लक्षात आलं असेल ना. ह्या साई सच्चरित्राचा पाठ ज्या ठिकाणी होतो तिथे बाबांचं वास्तव्य असते. पुरावा आहे. पटलं पाहिजे. एकदा अशीच काहीतरी समस्या निर्माण झाली आणि त्या समस्येचं समाधान होत नव्हतं. नारद मुनींची याच्यातली महाभारतातली नारद मुनींची गोष्ट सांगतोय. त्यावेळेला नारद मुनी भगवंताला भेटायला गेले द्वारकेमध्ये शोधलं नाही मिळाले म्हणून गोकुळामध्ये गेले. गोकुळात शोधलं नाही सापडले. त्यांना वाटलं कदाचित साधू संत लोक तिथे हे ध्यानाला बसलेले आहेत, तिथे त्यांच्या ध्यानात कुठे ते अडकले असतील म्हणून त्या हिमालयातल्या साधू संतांना योगी लोकांना भेटून आले. नाही मिळाले. आता देवाला शोधायचं कुठे. किंकर्तव्यमूढ झालेले आणि अशा अवस्थेमध्ये द्वारकेला येऊन परत थांबले वाट बघत. आता नाही, नंतर नाही, त्याच्यानंतर येतील, कदाचित जेवायला तर येतील रुक्मिणीच्या हातचं म्हणून तिथेच बसले होते. आणि तिथे बसलेले असताना नारद मुनींनी बघितलं की आहे भगवंत आहेत. ताबडतोब धावत तिथे गेले आणि देवाला पहिला प्रश्न विचारला, देवा सकाळपासून किती शोधलं तुम्हाला, कुठे कुठे बघितलं, तुम्ही सापडलाच नाही. आम्हाला जर समजा काही अडचण निर्माण झाली, आम्हाला काही संकट निर्माण झाली, आमच्यासमोर काही प्रश्न निर्माण झाले तर कुठे बघायचं तुम्हाला, कुठे शोधायचं तुम्हाला. भक्तांचा भगवंताला दम देण्याचा अधिकार असतो. त्या अधिकारात नारद मुनींनी दम दिला आणि भगवंतांनी तितक्याच हसत लीलया त्याचं उत्तर दिलं. नारदा, तुला जर मला भेटायचं असेल, मला बघायचं असेल, मला काय विचारायचं असेल तर मी कुठे सापडेल त्याचा पत्ता सांगितला. कोणाला पाहिजे असेल तर लिहून घ्या. देवाने स्वतःचा पत्ता सांगितलाय. तो कुठे सापडेल, तो काय पत्ता आहे. नाहं वसामि वैकुंठे योगिनाम हृदये तथा. मी वैकुंठामध्ये माझं वास्तव्य नसते. योगिनाम हृदये तथा. योगी लोक धारणा करून मला अंतःकरणामध्ये साठवण्याचा प्रयत्न करतात. मी त्यांच्या हृदयामध्ये सुद्धा नसतो. मद भक्त हा यत्र गायंती. माझे भक्त ज्या ठिकाणी माझं गुणगान करतात तत्र तिष्ठामि नारदा. त्या ठिकाणी मी वास्तव्याला असतो. भगवंतांनी पत्ता काय सांगितला, माझे भक्त माझं गुणगान ज्या ठिकाणी करतात त्या ठिकाणी माझं वास्तव्य असते. साई सच्चरित्रातल्या 35व्या अध्यायामध्ये 218 नंबरची ओवी काय सांगते की हा साई सच्चरित्राचा पाठ ज्या ठिकाणी चालतो, साई सच्चरित्राचं वाचन ज्या ठिकाणी चालते, साई सच्चरित्राचं पठण ज्या ठिकाणी चालते तिथे बाबांचं वास्तव्य असते. मला सांगा आत्ता ह्या क्षणाला बाबा कुठे आहेत? कुठे आहे बाबा? असं म्हणायला पाहिजे. हे म्हणतात पांचाळांच्या घरात. पांचाळांच्या घरात नाही, इथे आहे. आणि आता ही सध्या काय आहे बाबा मठी, हे जी खोली आहे ती आता काय आहे त्याच्या पुढची ओवी सांगितली आहे. साई सच्चरित्राचा पाठ जिथे आहे, साई सच्चरित्राची पोथी ज्या ठिकाणी ठेवलेली आहे तीच द्वारकामाई आहे. बाबांचं वास्तव्य द्वारकामाईमध्ये होतं आणि साई सच्चरित्राची पोथी ज्या ठिकाणी चालू असेल त्या ठिकाणी बाबांचं वास्तव्य असते. ही द्वारकामाई आहे. काय केलं हे सगळं कमवण्यासाठी, ह्या सगळ्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी आपण काय केलं तर सगळेजण एकत्र आलो आणि फक्त पोथी इथे समोर ठेवली आणि त्याच्यावर विवरण करायला सुरुवात केली. बाबा शिर्डीवरून धावत आज आपल्या ठिकाणी इथे आलेले आहेत. जर तेवढी आपली तयारी असेल तर ते बघता येतील. असा ह्या पोथीचा महिमा आहे. आपण 3 घटक मानले, एक कथा, दुसरा वक्ता आणि तिसरा श्रोता. त्याच्यातली कथा जी वाचतोय ती कथेची थोरवी, कथेची महती किती आहे हे आपल्याला कळलं असेल. अशा 177 ओव्या या ग्रंथामध्ये या साई सच्चरित्राची महती वर्णन करणाऱ्या 177 ओव्या आहेत. जर कोणाला पारायण करायला जमलं, खरोखरच वाचन करा, पारायण किंवा वाचन काही करा, पण करायला जमलं
तर त्या ह्या 177 ओव्यांवरती मुद्दाम लक्ष द्या. म्हणजे आपल्या लक्षात येईल की आपण आपल्या सत्संगासाठी किती चांगली कथा निवडलेली आहे. ह्याच्यानंतरचा दुसरा भाग वक्ता. वक्ता म्हणजे सांगणारा. आपल्या सगळ्यांना सांगणारा म्हटल्यानंतर तुमच्यासमोर आरोपीच्या पिंजऱ्यात मी एकटाच उभा आहे. मी कथा सांगणार म्हणजे मी वक्ता. बरोबर ना? काय होय ना? अरे होय तर होय म्हणा. वस्तुस्थिती अशी नाही. मी ज्या गादीवर बसलोय ह्या गादीला व्यासपीठ असं म्हणतात. आणि व्यासपीठ याचा अर्थ असा आहे, व्यास म्हणजे एक व्यास नावाचे जे ऋषी होऊन गेले त्यांची ख्याती अशी आहे, व्यासोच्चिष्टम जगत सर्वम. त्यांनी सर्व जग उष्ट केलेलं आहे. जगात एकही प्रकार असा नाही ज्ञानाचा की जे ज्ञान त्यांनी चाखलं नसेल. आणि म्हणून ज्यांना गुरु नाहीत, प्रत्येकाने एखाद्या वेळ गणेश चतुर्थीचा सण नाही केला तर चालेल. एखाद्या वर्षी समजा खूप आपल्याला वाटलं की आता कंटाळा आला, आज गणपतीचा उत्सव नाही करायचा, चालेल. पण गुरुपौर्णिमेच्या दिवशी सद्गुरूंचं पूजन करायलाच हवं. असे शास्त्रज्ञ आहे, वेदाज्ञ आहे, माझी नाही. पण आता सगळ्यांनी गुरु कुठे गेले? तो सगळ्यांना गुरु कुठे आहेत? म्हणून ज्यांना गुरु नसेल त्यांनी त्या दिवशी व्यासांचं पूजन करायचं. म्हणून या व्यास पौर्णिमेला किंवा गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा सुद्धा म्हणतात. आणि त्या दिवशी व्यासांचं पूजन करावं अशी ख्याती आहे. कारण व्यास हे संपूर्ण जगाचे गुरु आहेत. आणि त्या व्यासांची ही गादी. या गादीची दुसरी खासियत अशी आहे की गुळगुळीत दगड जर आणून इथे ठेवला ना आणि त्याची पूजा वगैरे केली व्यास समजून, आणि त्या दगडाला सांगितलं की आम्हाला महाभारत ऐकव म्हणून, तो दगड सुद्धा बोलू शकेल. दगड सुद्धा बोलू शकेल. ही त्या या गादीची महती आहे. आणि त्यामुळे इथले वक्ते जे आहेत ते सुद्धा व्यास आहेत. आणि तिथे माझ्यासारखा एक दगड ठेवलेला आहे आणि तो व्यासांच्या कृपेने बोलतोय. मी बोलत नाही, मी सत्संग घेत नाही, मी वक्ता नाही. त्यामुळे माझ्याकडे वक्ता या दृष्टीने आपण जर कोण बघत असाल तर मी कराबद्ध विनंती करतो आपल्याला की खरंच मला वक्ता समजू नका. इथले वक्ते जे आहेत ते व्यास आहेत. आणि बाबांचं चरित्र ते वर्णन करणारे जातात. त्यांचा देह त्यांच्याजवळ नसल्यामुळे कदाचित माझ्या याचा शरीराचा त्यांनी बाहेर गेला असेल, आधार घेतला असेल. म्हणून वक्ते ते कदाचित बाबा असतील. बाबांजवळ सुद्धा स्वतःचा देह नाही आहे. म्हणून कुठेतरी माध्यम पाहिजे. म्हणून ते माध्यम माझ्या देहाचं गेलं असेल तर हा घटक क्रमांक 2 वक्ता. आता इथे मी बसलोय सांगायला म्हणजे मी थोडासा केव्हा तरी मी असा शब्द निघतोच ना तोंडातून. त्यामुळे सगळेच शब्द बाबांच्या मुखातले किंवा सगळेच शब्द व्यासांच्या मुखातले येणार नाहीत. काही शब्द माझ्याही तोंडातले येणार आणि ते आपल्याला ऐकून घ्यायला पाहिजेत. काही वर्षापूर्वी मी मुंबईला हाजी कासम चाळीत राहिला होतो. आणि माझ्या बाजूला एक बेराड होतं. आणि पहिल्यापासून मोठ्या अशा वृद्ध व्यक्तींपेक्षा लहान लहान मुलांबरोबर दोस्ती करायला खूप आवडते. तर तिथे माझ्या शेजारी एक मुलगा होता. त्या मुलाशी माझी खूप दोस्ती झालेली. मी घरी असलो काय तो आपल्या स्वतःच्या घरी कधी राहायचाच नाही. जास्तीत जास्त वेळ तो माझ्या सान्निध्यातच घालवायचा. काय कोण कौतुकाने सांगायचं असेल तर मलाच सांगायला यायचा. आणि लहान मुलांचे ते लुडबे बोल असतात ना, ते ऐकायला इतकी मजा वाटते. ह्या जाधवांची नात आली आता. थोड्या वेळापूर्वी सांगत होते, चल ना आपण बालाला बदाया जाऊया, बदायाला. किती गोड वाटतात तो ऐकायला ना. तसा हा मुलगा एक दिवशी आला. संध्याकाळी 4-4:30ची वेळ होती. आणि मला हळूच सांगतो, दादा आमच्याकडे चला ना. म्हटलं कशाला रे बाबा? तर आज आमच्याकडे डुक्कर आणलाय. दुसऱ्या माळ्यावर राहतो आपण. आणि दुसऱ्या माळ्यावर आलेला मुलगा मला काय सांगतोय, आमच्याकडे डुक्कर आणलाय बघायला चला. बरं, मुलांना असं अडचण करून सुद्धा चालत नाही ना. मला पहिल्यांदा आश्चर्य वाटलं, ह्याने डुक्कर कसं आणलं. कदाचित मला वाटलं असेल खेळणं बिळणं काहीतरी आणलं असेल डुकराचं. पण तो हात धरून ओढायला लागला नाही. म्हणून मी गेलो त्याच्या घरात. आणि घरी गेलो, खोलीवर गेलो आणि विचारलं, कुठे आहे डुक्कर रे? तर त्यांचा जो हे होता जेवणाचा ओटा, त्या ओट्यावर एक कुकर ठेवला होता.
तुम्हाला त्याने बोट दाखवला हा बघा डुक्कर. त्याला कुकर म्हणता येत नव्हता, पण ते ऐकल्यानंतर एवढं कौतुक वाटलं ना मला. तुमच्या घरात मी खूप वेळ असलो, अजूनही हे उदाहरण सांगून लोकांना असतो. हा दृष्टांत मी दिला आपल्याला. ही गोष्ट जी माझ्या जीवनातली घडलेली गोष्ट सांगितली, त्याचं कारण याचंच आहे. माझं वय आता 62 वर्ष जरी असलं तरी सुद्धा मी माझ्या बाबांच्या मांडीवर बसलोय. आणि मांडीवर बसण्याचा अधिकार फक्त लहान मुलांना असतो. मी माझ्या बाबांच्या मांडीवरचं लेकरू आहे, त्यामुळे